अशा प्रकारे तुम्ही सोयाबीनला शेंगा बघितल्या का ह्या वर्षी? शेतकरी मित्रांनो, आपल्या समोर ही दिसणारी सोयाबीन मालविका ही सोयाबीन आहे. ह्या जागेवर पण एक झाड आहे आणि ह्या जागेवर पण ह्या इथं पण एकच झाड आहे. प्रत्येक झाडाला बघा ह्या का फुटवे बघा कसे येतं आणि शेंगाची संख्या बघा. पण ह्या वर्षी पाऊस काळ कमी असल्यामुळं ह्या जागेवर कळ्या लागल्या, पण त्याचं रूपांतर शेंगामध्ये होऊ शकलं नाही. म्हणजे पर्यायी आपलं उत्पादन ह्या वर्षी थोडं घटणार आहे. पण तरी पण शेतकरी मित्रांनो, हे आपल्या समोर ही दिसणारी ही मालविका सोयाबीन आपण ह्या जागेवर 4.5 बाय म्हणजे 4.5 फुटावर सरी पाडली आणि 4.5 फुटावर सरी पाडून ह्याच्यावर आपण टोकन यंत्राच्या साहाय्यानं 3 ओळीची लागवड केली आहे. म्हणजे टोकन यंत्रानं 3 ओळी ह्या जागेवर आपण लावलेल्या आहेत. तर बघा सोयाबीन कशा प्रकारे आली आहे. इकडच्या बाजूला पण मी तुम्हाला दाखवून देतो की सोयाबीन कशी आहे. तर एकदम हिरवेगार आणि निरोगी असलेलं पीक आहे हे. आपल्यासमोर ही दिसणारी सोयाबीन ही मालविका व्हिगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची ही सोयाबीन आहे. एकदम शेंगा भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहेत ह्या सोयाबीनला. एका सिंगल झाडाला पण शेंगा एकदम चांगल्या लागलेल्या आहेत. आणखीन शेंगा एवढ्या भरलेल्या नाहीत, त्याच्यामुळं आपल्याला शेंगा जरा कमी दिसतात. पण ज्यावेळेस शेंगा टच भरत्यान त्यावेळेस आपल्याला हे एकदम चांगल्या दिसत्यान. आता इथं बघू आपण. बघा, ह्या वर्षी आपली 2026ची सोयाबीन आहे. आजची तारीख आहे 19/8/2026. ह्या दिवशीची हे आपण सोयाबीन बघतो. तर पहा, मला भरपूर शेतकऱ्याचे फोन होते, म्हणजे मेसेज पण होते किंवा फक्त असं पाला दाखवू नका. म्हणजे मी ज्यावेळेस सोयाबीनची वाढ हे ते चांगली झाली ती त्यावेळेस मी व्हिडिओ केला होता. तर त्यावेळेस पाल्यामध्ये सोयाबीन होती, म्हणजे शेंगाची अवस्था पण नव्हती. तर त्यावेळेस आपण व्हिडिओ केला होता. तर भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं आलं की बाबा तुम्ही नुसता पाला दाखवू नका, ही सोयाबीन कधी कधी नुसत्या पाल्यावर जाते, त्याला शेंगा लागत नाहीत. म्हणून मग आज आता शेंगा लागल्याच्या नंतर मी तुम्हाला हे व्हिडिओ करून टाकायला. 3 आणि 4 दाणे असणाऱ्या शेंगा येतात ह्या सोयाबीनला. प्रत्येक जागेवर कुठेही हात लावा. मी आता पुढं चाललो आहे शेंगा हे करीत दाखवीत तुम्हाला. ह्या वर्षी मित्रांनो पाऊस काळ कमी आहे, पण तरी पण कमी पाऊस असताना पण आपल्या ही जी मालविका सोयाबीन आहे हिला शेंगा एकदम भारी लागलेल्या आहेत. त्याचं कारण मी तुम्हाला वेळोवेळी पुन्हा एक सांगत होतो की ह्या सोयाबीनची जी मुळी आहे ही सोयाबीनची मुळी खोल जाते म्हणून, आणि मुळ्याची संख्या ह्या सोयाबीनला जास्त आहे. तर आपल्याला तर असं वरून डोळ्याने दिसत नाही की खरंच मुळ्यांची संख्या जास्त असन का नसेल. पण आम्ही पाणी दिलं सोयाबीनला, आणि सोयाबीनला पाणी दिल्याच्या नंतर खाली बघा तुम्ही कसं जाळं तयार झालं. तर ज्या जागेवर पाईप सोडा आपण, खाली पाईप सोडा त्या जागेवर मुळ्या बघा कशा दिसतात. हे सोयाबीनच्या मुळ्या इकडं बघा. पुन्हा आणखीन इथं ज्या जागेवर पाईप सोडा त्या जागेवर बघा. आणि खाली ह्या सोयाबीनवर नत्राच्या गाठीची संख्या पण भरपूर आहे, त्याच्यामुळं बघा एकदम मुळ्याची संख्या भरपूर आहे. त्याच्यामुळे ही सोयाबीन पाण्याला पण तग धरून राहते. इथं पण बघा. झाड लांब आहे, इकडं लांब झाड येतं. हे झाड पण लांब आहे, हे झाड लांब आहे, पण तरी पण मुळ्या बघा किती लांब लांब आल्या त्याच्यात. म्हणजे मुळ्याची संख्या चांगली आहे आणि खोलवर मुळी जाते. त्याच्यामुळं ही मालविका सोयाबीन आहे ना ही पाण्याला पण तग धरून राहते. आता ह्या वर्षी जर बघितलं तर भरपूर शेतकऱ्याचं पाणी नाही काही शेतकऱ्याकडं, पण अशा शेतकऱ्याच्या इथं पण आणखीन पण ती मालविका जर सोयाबीन असेल तर एकदम चांगली आहे.
पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की ह्या सोयाबीनमध्ये तुम्हाला येलो मोजेकचं एकही झाड तुम्हाला पिवळं ह्याच्यामध्ये सापडणार नाही. आता सध्या माझ्यासमोर ही सोयाबीन आहे, मी सगळीकडे कॅमेरा फिरवतो आणि तुम्ही मला बारकाईने बघा आणि मला सांगा की ह्या जागेवर तुम्हाला पिवळं झाड दिसलं म्हणून. हो का, एकदम थोडंसं जरा मुद्दाम दमाने व्हिडिओ घेतो म्हणजे मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की खरंच ह्या सोयाबीनमध्ये पिवळं झाड आहे का एखादं. हो का, येलो मोजेकचं एकही तुम्हाला पिवळं झाड ह्याच्यामध्ये सापडणार नाही. है त्या तिथपर्यंत ते ऊसाची कड आहे का तिथपर्यंत सोयाबीन आहे. कुठेही जरी बघितलं तरी तुम्हाला एकही झाड ह्याच्यामध्ये पिवळं सापडणार नाही. पण आणखीन इकडच्या बाजूला पण आहे ही सोयाबीन. ह्या इकडं पण आहे. तुम्हाला कुठेही याच्यामध्ये येलो मोजेकचं झाड सापडणार नाही. ह्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस बियाण्याची निवड करीत असतात हे कंपनीवाले, विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर, मालविका सोयाबीन असन, करिश्मा 999 असन आणि करिश्मा असन, ह्यांची ज्यावेळेस बियाण्याची निवड करते त्यावेळेस एक नंबर क्वालिटीचं बियाणं आणि रिसर्च केलेलं बियाणं असतं. त्याच्यामुळं ही सोयाबीनमध्ये येलो मोजेकचं तुम्हाला झाड दिसणार नाही. अदर कंपनीचं आता तुमच्या शेतात गेल्यानंतर बघा की तुम्हाला येलो मोजेक तुमच्या शेतात नक्कीच. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही मालविका सोयाबीन होती. ही थोडी जरा लेट आहे, त्याच्यामुळं ही सध्या फुलकळीच्या अवस्थेत आहे, म्हणजे कळी व्हायला लागली आता तयार, शेंगात रूपांतर व्हायला लागलं आहे. ही थोडीशी जरा लवकर होती एक 8-10 दिवस अगोदर, तर मग हिच्या आता शेंगा झाल्या तर पण आणखीन शेंगा भरलेल्या नाही. तर इकडं पण दाखवून देतो आता बोलत आपण इकडं लांब आलो होतं, पण तरी पण इथं पण शेंगा बघा कशा आहेत. आणखीन शेंगा भरल्याच्या नंतर ही झाडं आणखीन भारी वाटते. शेंगा भरल्यावर तुम्हाला हे जास्त दिसन आणि 3 आणि 4 दाण्याच्या शेंगा आहेत. तर मित्रांनो, ही आपली मालविका सोयाबीन होती. आणखीन शेंगा टच भरल्याच्यानंतर पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करून टाकेन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.